ओम गुरुदेव. ओम श्री गुरुभ्यो नमः. ज्यांच्या केवळ दर्शनाने मन शांत होते, ज्यांच्या सानिध्यात गेल्यावर आपली परमेश्वराविषयीची ओढ आणखी तीव्र होते, जे परमात्म प्राप्तीच्या मार्गावरील साधकांना चालता बोलता दिव्य ज्ञान प्रदान करतात, अशा अनुभवनिष्ठ परमपूज्य संत श्री वचन माऊली यांनी प्रपंचात राहून परमार्थ कसा साधता येईल यावर जे मार्गदर्शन केले, त्यांच्या प्रवचनांचा छोटासा संग्रह प्रपंचातून परमार्थ हा आपल्यासमोर मांडताना हर्षोल्लासाने अंतःकरण भरून आले आहे. सहज सोप्या पद्धतीने जिथे जसे आहोत तसेच तेथूनच या परमार्थाच्या वाटेवर चालण्यासाठी दैवी औषधीचे काम करेल अशी अमृतवाणी या प्रवचनाच्या माध्यमातून पूज्य गुरुदेवांनी आपल्यासमोर मांडली आहे. संसारात राहूनच परमार्थ कसा करायचा ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला यात मिळेल. प्रपंचात राहूनच आपल्यातील परमतत्व जागृत करण्याच्या ज्या युक्ती आहेत त्या यात आहेत. या औषधीचे आपण वारंवार सेवन केले तर त्या पद्धतीचे आचरण करायला मदत मिळणार आहे. सत्संगाच्या निमित्ताने ते आपल्याला उद्बोधित करत आहेत. केवळ ज्ञान मिळवून उपयोग नाही, त्याचा उपयोग आपल्या वापरात आपल्याला आणता आला पाहिजे. आपल्या परिवारावर प्रेम आहे असे जरी आपल्याला वाटत असले तरी ते अनकंडिशनल लव आहे की आपल्या स्वतःच्या कंडिशन्सवर त्यात चढ उतार होतात याची पडताळणी करायला लावणारे ज्ञान यात आहे. आपण परमार्थाच्या मार्गावर चालत आहोत असे जरी आपल्याला वाटत असले तरी आपण अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करतो. ही आपली ओढ बहिर्मुक्तीकडे आहे की त्यांनी समजावून सांगितले आहे. प्रापंचिक साधकांसाठी अमूल्य अशी मार्गदर्शक ठरणारी ही प्रवचन मालिका पूज्य गुरुदेवांनी प्रपंचातून परमार्थ या रूपाने ही समजावणी आणि चेतावणी आपल्याला दिली आहे. यात काय आहे हे ते ऐकल्यानंतरच आपल्याला कळेल. परमपूज्य माऊलींचे आगमन झाले तेव्हा भक्तांनी जयघोष घेऊन परमपूज्य वचन माऊलींचे स्वागत केले. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु भगवान सर्वात्मक गुरुदेव महाराज की जय. ओम गुरुदेव म्हणून पूज्य गुरुदेवांनी प्रवचनाला सुरुवात केली. सर्वात्मक गुरुदेव परिवाराच्या माध्यमातून आपण ईश्वर प्राप्ती कशी करायची यावर चर्चा करत आहोत. त्यासाठी काही तत्व पुढे आले आणि ते म्हणाले ते म्हणजे सेवा, सत्संग, नाम आणि ध्यान. यातून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. आजचा आपला विषय हा आहे की आधी प्रपंच करावा नेटका, तो दिसू देऊ नये फाटका, आणि हरिनामाचा चुटका असूची द्यावा. परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचे रस्ते आणि पद्धती वेगवेगळ्या आहेत. त्याला कोणी आत्मा म्हणतो, कोणी परमात्मा म्हणतो, कोणी ईश्वर म्हणतो, कोणी भगवान म्हणतो, कोणी अल्लाह म्हणतो तर कोणी येशू म्हणतो. अनेक धर्माच्या, अनेक पंथांच्या, अनेक संतांच्या कोणत्याही रस्त्याने गेले तरी सर्वांना एकच ठिकाणी पोहोचायचे आहे. मार्ग वेगळे, पद्धती वेगळ्या, विचारप्रणाली वेगळी. जो तो आवडलेल्या पद्धतीने जाऊ शकतो. पोचायचं एकाच ठिकाणी असलं तरी आपल्याला निघायचं कुठून? ईश्वर प्राप्तीसाठी काहींनी नाते सोडले, घर सोडले, संपत्ती सोडली, सत्ता सोडली व सर्व संघ परित्याग करून एकांतात जाऊन झोपडीमध्ये झाडाखाली राहून कंदमुळं खाऊन जप ध्यान केले. त्यांचा तेवढा त्याग होता, त्यांची तेवढी तळमळ होती, त्यांची तेवढी योग्यता होती. एकांतासाठी, त्या परमेश्वरासाठी त्यांनी स्वही विसर्जित केला. पण त्यांच्या इतकी योग्यता आपल्यात आहे का? पोचायचे तिथेच असले तरी ते मार्ग आपल्याला सुखकर होतीलच असे नाही. त्यासाठी सुखद विचार काय? आपल्याला तर प्रपंचातून परमार्थ करायचा आहे. मग या मार्गावरून चालताना आपल्याला घरामध्ये अनुकूलता कशी निर्माण होईल त्यावर उपाय करावे लागतील. घरातून विरोध असेल, घरात भांडणे होत असतील तर आपण साधना करू शकणार नाही. संपूर्ण संसारात भांडणे होण्याची जी कारणे आहेत ती अशी कडक, कांता, लौकिकता आणि सत्ता, याच 4 कारणांमुळेच भांडणे होतात. विचार केला तर परमात्म्याच्या टोकाला पोहोचण्यासाठी हा मोठा चढ आहे, मोठा घाट आहे. परमार्थाच्या मार्गावर चालण्यासाठी आपल्या परिवारातून आपल्याला मानसिक स्थिती अनुकूल कशी होईल याचा विचार करत आहोत. साधारण एक प्रवृत्ती असते की माणूस माझंच खरं यावर जोर देत असतो आणि तेथेच वादाला सुरुवात होते. आपल्याला एका ग्रुपने, समूहाने जीवन जगायचे आहे.
5-10 व्यक्तींचं मिळून कुटुंब असतं, नातेवाईक मिळून आपला परिवार पूर्ण होतो, परंतु आपण शब्दाने शत्रू जास्त निर्माण करतो. हा एक म्हणतो, समोरचा ते ऐकून वेगळंच समजतो, तिसरा वेगळ्याच अर्थानं ते घोकतो आणि चौथ्या व्यक्तीपर्यंत ते जाईल तेव्हा ते वेगळ्याच अर्थाने त्याच्यात घुसतं. ज्याला परमात्म प्राप्ती हवी आहे त्यामध्ये जोपर्यंत दया येत नाही, क्षमा करण्याची वृत्ती येत नाही, त्याच्या शांती नाही, तोपर्यंत मोक्ष प्राप्ती नाही. समोरच्याचे बरोबर किंवा चूक, योग्य किंवा अयोग्य, चांगले किंवा वाईट हा मुद्दा नंतरचा, पण आपण आपल्या मनाने ते त्याला जे धरून बसतो तेथे आपली वास्तविकता खर्च होते. जीवनात चालत आलेला मुद्दा असा आहे की कुछ करणी कुछ कर्म, कुछ पूर्वजन्म के भाग. प्रत्येकाचे नशीब वेगळे, प्रत्येकाचा कर्मसंचय वेगळा असतो, प्रत्येकाला त्याच्या भविष्याप्रमाणे प्रारब्धानुसार जगावे लागते. कारण एकाच हॉस्पिटलमध्ये एकाच वेळी जन्माला आलेली एकापेक्षा अधिक मुलं असतात. त्या क्षणी ग्रह नक्षत्र सारखेच असतात, तरीही त्यांच्या जीवनामध्ये अंतर का? त्याचं उत्तर हेच आहे की जो जीवात्मा जन्माला येतो तो आपल्याबरोबर पूर्वजन्मीच्या पापपुण्याचा संचय बरोबर आणतो, तेच त्याला भोगावं लागतं. परिवारातील अडचणीचा मुद्दा अभ्यासताना हे लक्षात घ्यायचं की परिवारात दया, क्षमा, शांती, करुणा आहे की क्रोध, अहंकार आहे. हा अभ्यास करताना हे लक्षात येते की काही फक्त बोलण्याने शत्रू निर्माण करतात. त्या बोलण्यामागे त्यांना काही लोभ नसतो, त्यांचा काही स्वार्थ नसतो, त्यांना काही देणं घेणं नसतं, परंतु केवळ अकारण बोलण्यामुळे काही परिवार लयाला गेले. काहींना तर संशय घ्यायची सवय असते. संशयात्मा विनश्यती. आमच्या माहितीत तर असेही संशय आहेत की बाहेरून माणूस आला की त्याच्या कपड्यांचा वास घ्यायचा, त्याला पावडरचा तर वास येत नाही ना. काही तर असे आहेत की बायकोनं दार उघडल्यावर समोर शेजारचा माणूस दिसला आणि त्याच्याकडे जर पाहिलं तर तिने तर त्याच्या कपाळाच्या आठ्या कुठेची कुठे जातात. हे काय जीवन झालं? प्रत्येक जीवानं, प्रत्येक तरुणाने, प्रत्येक तरुणीने हा विचार करायचा आहे की आपण निसंशय निर्भय होऊन जगतो की भयभीत होऊन, संशयित होऊन जगतो. काही परिवारात तर अशा खोडी पाहायला मिळतात की ते कानाने चालतात, कोणी काय म्हटले ते ऐकूनच वागायचं. काहींचा तर मनातच एवढा उद्वेग असतो की त्याने तोंड उघडलं की त्याचा वैताग बाहेर येतो. त्याची स्वतःचीच नकारात्मक विचारधारा ते दुसऱ्यावर थोपतात. मग त्याचा सर्व प्रकारचा वैताग परिवारातील व्यक्तीवर थोपला जात असेल तर त्याचे पारिवारिक संबंध बिघडतीलच ना. त्याने विचार केला पाहिजे की आपले विचार आणि समोरची वस्तुस्थिती एक आहे का? वस्तुस्थिती वस्तुस्थितीच्या ठिकाणी आहे, सत्य सत्याच्या ठिकाणी आहे आणि मनस्थिती आपल्या ठिकाणी आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. सर्व सिद्धी आणि उपलब्धी प्राप्त करायच्या असतील तर आपलं मन प्रसन्न असायला हवं. जर विचारलं की तुझं मन किती प्रसन्न आहे तर कळेल. प्रत्येकजण काळजीत, चिंतेत, अडचणीत स्वतःला गुंतून आहे. मग मन कसं प्रसन्न राहील? एका कार्यक्रमात आम्ही विचारलं, तुम्ही कधी सुखी व्हाल? 5, 50, 100 लोक सहभागी झाले. कोणी म्हणाले, आम्हाला सद्गुरूंचं दर्शन झाल्यावर आम्ही सुखी होऊ. कोणी म्हणाले, पंढरपूरला गेल्यावर सुखी होऊ. कोणी म्हणाले, गीतापाठ केल्यावर सुखी होऊ. कोणी म्हणाले, मुलीला मूल झाल्यावर सुखी होऊ. कोणी म्हणाले, मुलगा बेकार वागतो, तो चांगलं वागल्यावर सुखी होऊ. कोणी म्हणाल्या, सासवा त्रास देतात, त्यांनी त्रास देणं बंद केल्यावर आम्ही सुखी होऊ. कोणी म्हणाल्या, सुनाच फार उलटी उत्तरं देतात, त्यांनी तसं बोलणं बंद केलं तर आम्ही सुखी होऊ. कोणी म्हणाले, मुलाचं ॲडमिशन झाल्यावर सुखी होऊ. कोणी म्हणाले, आमच्या घरातील व्यक्ती आजारी आहे, त्याचा आजार बरा झाल्यावर आम्ही सुखी होऊ. प्रत्येकाने असे काही काही सांगितले. आमच्या मनात प्रश्न आला की काहीतरी घडल्यावर, काही शर्ती आणि अटींवर माणूस सुखी होतो का? आपल्याला सुखी होण्यासाठी शर्ती आणि अटी जरुरीच आहे का? या क्षणी आपले सगळे होश, ज्ञानतंतू जागे आहेत. आपल्याला सगळं समजतं आहे. आपले डोळे उघडे आहेत, कानाने ऐकत आहोत, तोंडानेही बोलता येतं, पायाने चालता येतं. हे सर्व असूनही आपण सुखी का नाही? काहीतरी मिळाल्यानंतर ते उसनवारीचं सुख आणि मग सुखी ही भावना पहा. काहीतरी प्राप्त झाल्यानंतर सुख मिळेल असं वाटत असेल आणि मग तसं घडल्यानंतर त्याला बरं वाटतं. मग तो तसं जगायला सुरुवात करतो, तशी वाटचाल करतो आणि मग अडकतो. माणूस मुळातच सुखी आहे, पण ते मिळवण्यासाठी तो धडपडतो आणि त्यातच तो जास्त दुःखी होतो.
आम्हाला समाजाला निष्क्रिय करायचे नाही. अचूक पद्धतीने वेगवेगळे परिवर्तन आणण्याची तयारी, विलक्षण चिकाटी, अविरत परिश्रम आणि तडजोडीच्या भूमिका घेतल्या तर तो माणूस सुखी आणि यशस्वी होईल. वास्तविक पाहता एका अंथरुणात राहिलेले, लहानचे मोठे झालेले, एका ताटात एक अन्न खाल्लेले, म्हातारे झालेत, ज्यांना नातवंड आहे असे आजोबा भांडताना आम्ही पाहतो. ज्यांची मुलं जवळ, परिवार जवळ, समाजाशी संबंध, पण मन केव्हा जवळ येणार? कातड्यात कातडे मिसळायला उत्सुक, पण मन एकत्र करायला का तयार नाहीत? आश्चर्याची गोष्ट आहे, 60-60, 70-70 वर्ष बरोबर जीवन जगतात, पण म्हातारी म्हाताऱ्याला शिव्या देते, सासू सुनेला बोलते, सून सासूला बोलते, मुलगा वेगळेच म्हणतो, मुलगी वेगळेच मागते, नातू भलतंच बोलतात. असं का? आमचा आरोप, दावा असा आहे की 80% लोकांना सुसंवादाने सुरुवातच करता येत नाही. पूर्वग्रह दूषित ठेवून विचार करतात. पूर्वग्रह मनात ठेवूनच त्यात आपली मनस्थिती कालवून अकारण भांडण आणि कहर करतात. काही कहर इस्टेटीसाठी, तर काही माझंच खरं, मीच महान, मलाच मानलं पाहिजे यासाठी. तुम्ही दुसऱ्याला कचरा समजत असाल तर तुम्हाला कोण मानेल? जे संन्यासी आहेत, जे संत महात्मा आहेत, त्यांनी सर्व संघ परित्याग केला, कंदमुळं खाल्ली, झाडाखाली बसून ध्यान लावतात, त्यांना तुम्ही मानता. पण एक मुलगी सासरी येते तेव्हा तिनेही तिचा परिवार सोडलेलाच असतो. तीही प्रत्येकाचा ताल, प्रत्येकाचा तोल सांभाळत असते. तिला भाकरीवारी आणि कपड्यावारी तुम्ही राबवता. तिने सकाळी सगळ्यांच्या अगोदर उठायचं, घरातील सर्व कामे करायची, सर्वात शेवटी झोपायचं. सासऱ्याचा पावर वेगळा, सासूचा वेगळा आणि नंदेचा तर वेगळाच वेगळा. तुम्ही तिला सारखं दुखवत राहाल, तिच्यावर सारखे आघात करत असाल तर तिने पतीला, हा माझा राजा आणि मी त्याची राणी, तिच्या ह्या स्वप्नांचं काय? प्रत्येकाला बॉस व्हायला आवडतं, मॅनेजर व्हायला आवडतं, आपल्या ताब्यात सर्वांनी असावं असं प्रत्येकाला वाटतं. पण आपण दुसऱ्याचं ऐकलं पाहिजे, आपण दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे, हा विचार करायला कोणी तयार नाही. अरे, मनुष्य हाच न बोलताही डोळ्याने, मनाने समोरच्याचे सुखदुःख अनुभवू शकतो. त्याची जाणीव त्याला होऊ शकते. जसे पशुपक्षी कंठाने ओरडतात, तसे माणसाने न बोलताही एक दुसऱ्याला समजून घेतलं तरच ते खऱ्या अर्थाने माणूस पण ठरेल. एक प्रियकर आणि प्रेयसी बघा, त्यांच्या नजरेतील भाव बघा, त्यातील अर्थता बघा, समर्पणाचा भाव बघा, सूचना बघा. शब्दांची तिथे गरजच नाही. आपले तोंड उघडल्यानंतर असलेली परिस्थिती बदलून चांगुलपणाकडे कशी जाईल हे बघायला पाहिजे, की परिस्थिती आणखी खराब होईल, विस्कळीत होईल, आणखी नवीन फाटे फुटतील, याचं भान ठेवायला पाहिजे. नको त्या गोष्टी विनाकारण, अकारण, ज्यात कवडीचा फायदा नाही, जीवनात त्याचा सुतराम संबंध नाही, असे प्रश्न उचलून सारखं ओरडणं, सारखी कटकट करणं, सुसंवादाला सुरुवातच नाही. केव्हा होणार ती सुरुवात? एकमेकांबद्दल प्रेमच नाही, स्वच्छ सरळ दृष्टीच नाही, चांगल्या डोळ्यांनी दुसऱ्याला कधी पाहताच येत नाही. कुठेतरी स्वार्थ, कुठेतरी अपेक्षा, कुठेतरी आकांक्षा, कुठेतरी स्वप्न, कुठेतरी मीपणा, कुठेतरी सत्ता, कुठेतरी भोग, हे त्यात कालवले जाते. मग त्यानुसार एक दुसऱ्याकडे पाहिले जाते, त्याच पद्धतीने वागले जाते, त्याच पद्धतीने बोलणे होते. ही काय पद्धत झाली? निर्मळ मनाने निष्कारण प्रेम करायला शिकता येतं का? असं होतच नाही. एक ड्युटी म्हणून, कर्तव्य म्हणून प्रत्येकजण दुसऱ्याबरोबर वागतो. त्याऐवजी प्रेमाचा ओलावा, सदार्थ हृदयाचा चिवट तंतू अंतःकरणात असायला हवा. 50-100 वर्षे एकत्र राहून तुम्हाला मन एक करता आलं नाही, भावना समजून घेता आली नाही, प्रेमाने वागता आलं नाही, तर तगडाचे देव तुम्हाला कधी पावतील? उकिरड्यातली लक्ष्मी तुम्हाला कधी सापडेल? अग्नीतला देव तुम्हाला कधी दिसेल? चंद्रातला चांदूमामा कधी दृष्टीस पडेल? पाणी, दगड, झाडू, डुक्कर, सिंह, गाय, हत्ती, बैल, नाग यातला देव तुम्हाला दिसतो, मग माणसातला देव तुम्हाला का दिसत नाही? तुमच्यात जर परमेश्वराचा अंश आहे, तर मग या पृथ्वीवर जे दिसते आणि जे दिसत नाही असा कुठला कोपरा आहे की ज्यात परमेश्वर नाही? मला तर स्पष्टपणे म्हणायचं आहे की ज्याला परमार्थ कळाला, त्यात मधुरता, आपुलकी, प्रेम हे यायलाच पाहिजे, तर त्याला खरा परमार्थ कळाला असं स्पष्ट होईल. किती प्रेमाने, किती आपुलकीने, किती सृजनशीलतेने वागले पाहिजे. परमेश्वराने आपल्याला 3 बोटाची जीभ दिली आहे. त्या जिभेने आपण निखारे घरात पेरत असतो.
काळीच करपून जाईल, पिळवटून जाईल, खोल घाव होतील, नको नकोसं वाटेल, समोरच्याला मरण प्राय वेदना होतील, पुढचा श्वास नकोसा वाटेल, असं आपण बोलत असेल तर काय उपयोग? शब्दाला ब्रह्म म्हटले आहे. मग आपण कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे हे आपल्याला का कळत नाही? ज्या जिभेने बोलत असताना मध टपकू शकतो, फुलांच्या पाकळ्या उमलल्यासारखं सुख समोरच्याला देऊ शकतो, तिचा वापर आपण समोरच्याला दिनहीन समजण्यासाठी, समोरच्याचा अंतःकरण दुखवण्यासाठी काय करत असू, तर तुम्हाला परमार्थ कळाला असं कसं म्हणता येईल? आश्चर्य आहे. आज जेव्हा घराघरात, वस्त्या वस्त्यांतून आम्ही जातो तेव्हा आम्हाला असं पाहायला मिळतं की आई बाप गाईच्या गोठ्यात बारदाण्यावर पडलेले असतात, त्यांच्या अंगावर सोयीचे कपडे नाहीत आणि बैठकीत हजारो रुपयाचा टीव्हीचा डबा आहे. तो बिघडला तर 2-3 दिवसात तो रिपेअर होऊन घरात येतो. पण घरातील माणूस आजारी असेल, मग ते आई वडील असो, मुलं असो की बायको असो, मग त्यांना दवाखान्यात न्यायला याच्याकडे वेळ नाही. मग त्यासाठी बघू, नंतर नेऊ, नंतर करू असं चालू असतं. 50-60 वर्ष एकत्र राहून आपल्या रक्तमूत्रातून तयार झालेली मुलं, आपल्याला जन्म देणारे जन्मदाते, यांच्यात आपल्याला आपुलकी वाढविता येत नाही. मग परमेश्वराची आपुलकी तुम्ही कशी वाढवाल? विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची थोर, किंबहुना चराचर आपणची जहाला. अरे कसं काय जहाला? प्रवचनाला येता आम्हाला खूप छान वाटतं. चेहरे व्यवस्थित होतात, दर्शनासाठी रांगेत उभं राहतात, चेंगराचेंगरी होते, कोणी त्यात बेशुद्ध पडतो. 8-8, 9-9 तास नम्राला बारीमध्ये येऊन दर्शन करता. आमच्याच कार्यक्रमात आम्हीही पाहिले आहे. पण घरी गेले की कार्यक्रमातला तो आनंद घरी नेता येत नाही. घरी गेले की जसेच्या तसेच. मग कोठे गेला तो आनंद? कोठे गेले ते समाधान? आचरणात काहीच नाही. एकाच्या डोक्यावर ज्ञानेश्वरी होती. तो म्हणाला, महाराज या ज्ञानेश्वरीची किंमत किती? तेव्हा त्याला सांगितलं, तुझ्या डोक्यात उतरली तेवढीच तिची किंमत. ती डोक्यात उतरलीच नाही तर तिची काय किंमत? आपल्या बोलण्यातून जर मध टपकू शकतो, आपुलकी, आदर, सहिष्णुता, वात्सल्य, ममता, प्रेम, करुणा, दया, क्षमा, शांती, स्नेह हे गुण बाहेर येऊ शकतात, तिथे आपण घृणा, क्रोध, तिरस्कार, अनादर, कपट, खुन्नस, बदला हे आपण बाहेर का काढतो? मग त्याचे परिणामही तसेच येतात. कारण पेरले ते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते. मग व्यर्थ बोलणे ते काय निमित्ते? पेरलं तेच उगवतं. मग तुम्हाला प्रेम हवं असेल तर समोरच्याला प्रेम द्या. तुम्हाला मान हवं असेल तर दुसऱ्याला मान द्या. तुम्हाला ज्ञान हवं असेल तर तुम्ही तेच द्या. परंतु पैशाच्या बळावर, सत्तेच्या बळावर माणूस सालकऱ्यासारखा त्याला टाकून बोलून, वेठीस धरून जर परिवारातल्या व्यक्तींचे शारीरिक आणि मानसिक शोषण करत असेल तर ते बरोबर नाही. लोक दुसऱ्याकडे गुलामी करतात आणि तुम्ही तुमच्याच घरातल्यांना गुलाम म्हणून वागवता. काय परिस्थिती आहे? आम्ही तुम्हाला हे सांगत आहोत की आपल्या कुटुंबातील, आपल्या परिवारातील, आपापसातील संबंध हे प्रेमाचे असावेत. नात्याने निर्माण होणारे संबंध हे बंधन होते, परंतु प्रेमाने निर्माण होणारे संबंध हे खरे संबंध आहेत. जसे पैशाचे कर्ज असते, रक्ताचे कर्ज असते, तसे प्रेमाचेही कर्ज असते. आणि प्रेमाने वागायला हरकत काय आहे? आम्ही एका महाराजाकडे गेलो होतो. त्यांना म्हणालो, महाराज हम बहुत गरीब हैं, समाज की सेवा कैसी करें? आप हमें ऐसी बातें बताइए कि हम समाज के लिए कुछ कर सके. तेव्हा ते म्हणाले, धीर, आश्रय, सांत्वना, आधार हे तर संत कर्तव्य आहेत. आणि तुला कसली काळजी? जो जन्माला आला त्याची 10 कोटी रुपयाची मुस्कान आहे. कोट्यावधी रुपये देऊनही जे मिळणार नाही ते स्मित समोरच्यातील भाव बदलू शकते. ती अंतःकरण बघण्याची पद्धत. त्यामुळे चित्तामध्ये शांती येते, विचार बदलतात. सहजपणे पाठीवरून हात फिरवायला काय खर्च येतो? सुई बारीक बारीक टाके घालून शिवते, जोडायचे काम करते, पण तलवार कापायचं काम करते. तसेच शब्दामध्ये खूप ताकद आहे. ते अगोदर बोलले जातात, नंतर लिहिले जाते. चर्चेतून, संवादातून मोठमोठे युद्ध, विघ्न, त्रास आणि आपण या शब्दांच्या माध्यमातून आपण वाचू शकतो. परंतु कित्येक घरात या शब्दामुळेच 80% महिला रडतात, आक्रोश करतात. आव नाही, आदर नाही, नहीं नैनन में नीर, उस घर में मत जइयो, ज्या कंचन बरसावत है नीर. ज्या घरात स्त्री अश्रू ढाळते, मग ती सासू असो, सून असो, नणंद असो,
भाऊजाई असो, लेक असो, कोणीही असो, त्या घरात बरकत कधीच थांबणार नाही. स्त्रीला लक्ष्मीचं प्रतीक म्हणून पूजलं जातं. नवरात्रीत 9 दिवस ज्या देवीची पूजा केली जाते त्या देवीचं रूप घरात आहे. तिच्याविषयी तुम्ही कसे वागता? शारीरिक बलात्कार तर तास अर्ध्या तासात सुटेल, पण हा मानसिक बलात्कार, समोरची व्यक्ती मेली तरी तुम्ही तिच्याविषयीचे विचार सोडायला तयार नाहीत. यात पुरुषच नाहीत तर स्त्रियाही जबाबदार आहेत. कसं वागलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे हेच आपल्याला कळत नाही. जी इंद्रिय केवळ नर्क वाहतात ते योनी आणि एक इंद्रिय यांच्या आधारावर तयार होणारे संबंधच फक्त नातेसंबंध नसतात. परमेश्वर माणसाला जन्म दानात देतो व मृत्यूही दानात देतो, पण माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे. माणुसकी शिकून घेतली पाहिजे. हेच त्याचे खरे कर्तव्य आहे. केवळ नात्यातच माणुसकीने वागावे असे नाही, तर इतरांशी, त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाशी चांगले वागले पाहिजे. वैष्णव जन तो तेने कहिये, जो पीड पराई जाने रे. दुसऱ्याच्या पीडेने, दुसऱ्याच्या दुःखाने आपले अंतःकरण ओलावत नसेल तर जनावर आणि आपल्यात काय फरक आहे? काय फक्त ज्याला चोच नाही, पंख नाही, शेपूट नाही म्हणून त्याला माणूस म्हणायचं? परमेश्वर दयासागर आहे, प्रेमसागर आहे, करुणासागर आहे, करुणाशील आहे, क्षमाशील आहे. हे फक्त बोलायचं, मग ते आत उतरायचं कधी? अनेक ग्रंथ वाचले, पारायण केले, वाऱ्या केल्या, ठीक आहे. महिना अगोदर बुकिंग करून पंढरपूरला गेले, बद्रीनाथला गेले, केदारनाथला गेले, वैष्णोदेवीला गेले. तेथील दगडाच्या मूर्तीचे दर्शन करून तुम्हाला आनंद मिळाला. त्या दगडाच्या मूर्तीला प्रसन्न करायला निघाले, पण घरातल्या व्यक्तींना प्रसन्न करता येत नाही. आपापसातलं प्रेम जमवता आलं नाही, तर त्या दगडाच्या मूर्तीतल्या देवांना तुम्ही कधी जागृततेने पाहाल? ज्याचा जसा भाव त्याचा तसा देव, हे बरोबर आहे. यात्रा, तीर्थक्षेत्री जाणे याला आमचा विरोध नाही. त्या पावनक्षेत्री जाऊन तुमच्यात अकल्पित असे चांगले बदल होऊ शकतील. पण इतर ठिकाणी तुम्ही परमात्म भाव ठेवता, मग घरातल्या घरात तो का ठेवू शकत नाही? तुम्ही जोपर्यंत प्रियच्या आत परमेश्वर पाहू शकत नाही तोपर्यंत तुम्ही बाहेर कितीही फिरलात तरी तो तुम्हाला प्राप्त होणार नाही. एका म्हाताऱ्या आजीची सुई हरवली. ती तेथे शोधत राहिली, परंतु तेथे अंधार होता. तिचा नातू आला. त्याने विचारले तेव्हा तिने सुई शोधत असल्याचे सांगितले. तो मुलगा म्हणाला, आजी इथे तर अंधार आहे. तो आजीला उजेडात घेऊन आला आणि म्हणाला, इथे उजेडात आपण सुई शोधू, ती अंधारात सापडणार नाही. तुम्ही सांगा, ती सुई जेथे उजेड असला तरी सापडेल का? नाही सापडणार, कारण ती तेथे हरवलीच नाही. ती जेथे हरवली आहे तेथेच ती तुम्हाला सापडेल. मी तुम्हाला एवढ्यासाठी समजावत आहे की कोणी कशाला परमेश्वर मानतो, कोणी कशाला. आमचं तर हेच मत आहे की संबंध हाच परमेश्वर आहे आणि संबंधाच्या माध्यमातूनच आपल्याला परमेश्वरापर्यंत पोचायचे आहे. मग हे नाते गोतेही आपल्याला निभवावे लागणार आहेत. आपण ते प्रेमाने निभवायचे आहेत, परंतु आपण संबंधापेक्षा बंधनाच्या मागे लागतो. एकाच ठिकाणी लहानाचे मोठे होतो, पिढ्यानपिढ्या जगतो एकत्र राहून, पण त्यांच्या मनाशी एकरूप होता आलं नाही तर त्या परमेश्वराशी आपल्याला कसं एकरूप होता येईल? एकाने विचारले, मला प्रभू रामाची प्राप्ती कशी होईल? त्याला सांगितले, तू मारुतरायाकडे जा, त्यांचं दर्शन घे, तुला रामाच्या प्राप्तीचा मार्ग मिळेल. पण तो म्हणाला, मारुतराया तर ब्रह्मचारी आहेत आणि मी तर संसारी. परंतु असे नाही की ब्रह्मचारी गुरु संसारिकांना मार्गदर्शन करत नाहीत. ते जरी ब्रह्मचारी असले तरी त्यांचे गुरु तर संसारीच होते ना. भगवान शिवशंकराचं जीवनचरित्र पहा, श्रीकृष्ण रामाचं जीवनचरित्र पहा. त्यांनी या भूतलावर अवतार घेतल्यावरही त्यांनी साधू सज्जनांना तारण्यासाठी कार्य केले. परदुःख त्यांनी जाणलं. आम्हाला तर आश्चर्य वाटतं की आपल्या शेजारच्या तिसऱ्या घरात कुणी वारलं तर त्या दिवशी इकडच्या मुलाबाळांना पुरणपोळीचं जेवण करता. अशा पद्धतीने जर आपण वागत आला तर तुम्ही जे पेराल ते उगवलच ना हो. आपुलकी, सहिष्णुता पेरा. ज्यात माझं मी उरतं ते प्रेम नाही, तो तर मोह आहे, ती तर आसक्ती आहे. जिथे जसं आहे तसं तुम्ही त्याचा स्वीकार करा, कारण प्रेम फक्त देणं जाणतो. शांत मनाने विचार केला पाहिजे की सर्वश्रेष्ठ मानव जन्म मिळून माणसासारखं वागू शकलं नाही तर मानव जन्म मिळूनही काही उपयोग नाही. आहार, निद्रा, भय आणि मैथून हे प्रत्येक जन्मात प्रत्येक योनीत चालतच आलं आहे.
मग माणूस म्हणून आपण वेगळं काय करतो? परिवारात आपण खूप प्रेमाने वागतो की आपलंच खरं करायच्या मागे लागतो? हा विचार करा. समोरच्या व्यक्तीच्या विचाराचा आदर करून त्याचा स्वीकार करायची पद्धत शिकून घेऊन स्वतःला ती सवय लावली पाहिजे. अनेक पक्ष एकत्र येऊन एक पार्टी तयार होऊ शकते. मग 4-5 डोके एकत्र येऊन आपण त्या घराला घरपण नाही आणू शकत? अगोदर संवाद चुकतो, मग उच्चार चुकतो, मग संवाद फाडायला सुरुवात होते, मग विचार फाटतात, मग मनं फाटतात आणि नंतर घरं फुटतात. विचार फाटत नाहीत तोपर्यंत घर फुटू शकत नाही. ह्याला कारण हीच आहे की आक्रोश करून बोलणे, तोडून बोलणे, आपलंच खरं करायचा प्रयत्न, दुसऱ्याचा स्वीकारच करायचा नाही. आपल्यालाच मान्यता पाहिजे. काहींना तर इतकी वाईट खोड असते की ते दुसऱ्याचं ऐकूनच चालतात. त्यांची बुद्धीच गहाण पडलेली असते. विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आम्हाला विचारलं, कौरवांना कोणी संपवलं? कोणी म्हणाले कृष्णाने संपवलं, कोणी म्हणाले पांडवांनी संपवलं, कोणी म्हणाले नाही कृष्ण पांडवांच्या बाजूने होता म्हणून कौरव हारले. पण आम्ही तर म्हणतो कौरवांना शकुनीने संपवलं. कारण आयुष्यभर दुर्योधनाने शकुनीचेच ऐकले, त्यामुळेच कौरवांना संपायची वेळ आली आणि रामाला सुद्धा वनवास भोगावा लागला. तो केवळ मंथरेमुळेच, नाही तर जी कैकेयी रामाला आपला पुत्र मानायची ती त्याला वनवासाला कशी पाठवेल? आपल्या परिवारातही असे शकुनी, अशी मंथरा असेल तर त्यांच्यापासून दूरच राहणे योग्य, नाही तर असेच होईल. 4 चौघींनी घातली भर आणि चल ग म्हातारे नवरा कर. केला तिने नवरा. मग भाकरीऐवजी हातच तव्यावर. मग बसा मलम लावत. शांत मनानं विचार केला पाहिजे की कोणी कितीही काहीही सांगितलं तरी आपण कसं वागायचं, काय करायचं, हा निर्णय आपलाच पाहिजे. परिवारात समाधान नसेल तर भक्ती होऊ शकणार नाही. आपल्या घरातलं वातावरण एकमेकांना अनुकूल कसं होईल हे आपण बघायला पाहिजे. नाहीतर वडील एकीकडे ओढतात, आई दुसऱ्याच विचाराकडे ओढते, पत्नी एक म्हणते, बहीण आणखी तिसरंच काहीतरी, मुलगी एक म्हणते, मुलगा वेगळंच काहीतरी, आणि आपल्या डोक्यात भलतंच चाललेलं. अशा कटकटी घरात असतील तर माणूस व्यसनाकडे वळायला वेळ लागत नाही. काही माय मावल्या तर माणूस बाहेरून येण्याचीच वाट पाहत असतात. मग तो माणूस आला की त्याच्यासमोर यादीच उघडत असतात की याने हे केलं, त्याचं ते चुकलं, फटाफट बोलून मोकळ्या. पण त्यांनी हा विचार केला पाहिजे की त्यालाही त्याच्या कामात तडजोड करावीच लागत असेल ना, त्यालाही त्याच्या मनाविरुद्ध जे काम करावेच लागत असेल ना. थकून भागून आलेल्या माणसाला शांती मिळण्याऐवजी जर कटकटच होत असेल तर साहजिकच तो व्यसनाच्या अधीन होतो. आपले संबंध एकमेकांना समजून घेण्याऐवजी जर ते फक्त लैंगिक सुखापुरते असेल तर ते सुख टिकू शकणार नाही. तेच नातं जपून तुम्ही आयुष्याचं देणं घेणं चुकतं करायच्या मागे लागले असाल तर तुम्ही चुकता आहात. रामकृष्ण परमहंसांचं लग्न झालं तेव्हा पहिल्या रात्री माता शारदेला म्हणाले, शारदा, बिना नारी का जीवन जीने की हमें आदत हो गई है, लेकिन अभी हम पास आए हैं तो तुम्हारी कोई इच्छा हो तो हम उसका अनादरण ही करेंगे. तब शारदा माता ने कहा, नहीं नाथ, आप निश्चिंत होकर अपने धर्म के मार्ग पर चलना. मैं नारी बनकर कभी भी आपके सामने खड़ी नहीं रहूंगी. आपको अनुकूल होकर आपको सहायता करने की कोशिश करूंगी. आणि बघा, दोघं पती पत्नी सोबत असूनही अखंड ब्रह्मचारी राहिले. म्हणूनच स्वामी विवेकानंदांसारखा मानसपुत्र ते निर्माण करू शकले. केवळ येणारे आवेग नियंत्रणात आणता येत नाही असा अटॅक येतो, तसे हे मानसिक झटके आणि त्यामुळे एकमेकांची ओढ, प्रेम वाटते, हे काय संबंध आहेत? लक्षात ठेवा, आज जे चाटतात तेच उद्या टाकतात. आज के चाटणे वाले कल काटते हैं. ज्यांनी एकमेकांचे मुके घेतले त्यांना शिव्या देताना आम्ही पाहतो आहोत. ज्यांना एकमेकांच्या पोटची मुले झाली त्यांना घटस्फोट घेताना आम्ही पाहिलं आहे. नेमकं नवरा बायकोचं नातं म्हणजे नेमकं काय? प्रेम कसं असावं? नुसत्या स्मरण मात्रेनं, फक्त आठवणीनं हृदय गदगदून येणं म्हणजे प्रेम. अत्यंत आपुलकी वाटणं म्हणजे प्रेम. पण हे केव्हा समजेल आपल्याला? फक्त जगत आहोत केवळ वासनेच्या भरात, अविवेकात, अविचारात, मद्यपानात, मांसाहारात, उत्तेजित करणारे पदार्थ घेऊन जर शरीर जवळ येत असेल तर निर्माण होणारी संतान कशी होईल? पेरले तेच उगवते ना. आम्ही तर आजकालच्या मुलांना दोष द्यायला तयार नाही. त्यांच्या पालकांना आम्ही विचारू इच्छितो की तुम्ही जे बोलण्यातून वागण्यातून पेरलं ते समोर आलं, याला जबाबदार तुम्हीच आहात ना. तुम्ही तुमच्या आईबापाचं किती ऐकलं? तुम्ही तुमच्या भावाला भाऊ म्हणालात का? बहिणीला बहीण म्हणालात का? तुमच्यापेक्षा जे लहान आहेत त्यांना विश्वासात घेऊन, त्यांना सांभाळून
कधी त्यांच्या सुखदुःखात सहभागी झालात का? मायेने आणि प्रेमाने पाठीवरून हात फिरवायला खर्च नाही लागत. डोळे सद्भावनेने भरून आदर करायला खर्च नाही लागत. प्रेमसागर परमेश्वराने आपल्या हृदयात भरला आहे. करुणासागर परमेश्वराने आपल्या हृदयात भरला आहे. हे मार्केटला मिळणार नाही. त्याची किंमत कशानेही होणार नाही. जग हे सौदेबाजी झालंय. कडक कांता, लौकिकता आणि सत्ता यामध्ये स्वतःला खपवताना आपण विचार केला पाहिजे. नुसते मला माना, मला माना. अरे काय तुला माना? आज तुझे पुरणपोळी, बासुंदी, गुलाबजाम, हापूस, आंबा खाल्ले, त्याची उद्या विष्ठा होते. त्याचं केवळ तुझ्या संगतीने नरक होतो. अरे डोळ्याची पापणी उडून मिटण्याच्या आत हे प्राणपाखरू उडून गेलं तर काहीच उरणार नाही. किती अहंकार. ऑफिसमध्ये तुला कोणी आहोजाऊ घालत नाही, कोणी रामराम घालत नाही, पण घरी गेल्यावर बायकोला म्हणतो माझ्या इतका वाईट कोणी नाही. तिच्यावर दादागिरी करतो. ही काय वागायची पद्धत झाली? कधी होणार तुमचं एक मन? मन एक होण्यासाठी अगोदर विचार एक व्हावे लागतील. विचार एक होण्या अगोदर भावना एक व्हावी लागेल. भावना एक होण्यासाठी अगोदर भाव एक व्हावा लागेल. तुमच्या अंतःकरणात प्रेम असेल तर हे सहज शक्य आहे. एका शायराने म्हटले होते, खुशबू को तो बहना था, बस हवा का एक बहाना था. परंतु तुमचं हृदय जर अपेक्षेनं, घृणेनं, तिरस्कारानं, अनादरानं, कंटाळ्यानं, स्वार्थानं, वैतागानं, बदल्यानं, बेचैनीनं भरवलेलं असेल तर तिथे शांततेला, प्रेमाला, आपुलकीला जागाच उरणार नाही. शांततेनं विचार करा. नातेसंबंध जपत असताना संबंधातला ईश्वर सापडून घेण्याकरता तुम्ही संतांना अवश्य माना. तुम्ही कोणालाही माना, त्याबद्दल विरोध नाही. तुम्ही तुकाराम, एकनाथ, मुक्ताई, कबीर यांना मानता. ज्यांना पाहिलं नाही, भेटलो नाही, ज्यांच्याशी काही नातं होतं नाही, त्यांच्याशी ओळख नाही, ज्यांच्याशी काही संबंध नाही, जे शेकडो वर्षापासून शरीरानं पृथ्वीवर नाहीत, त्यांना तुम्ही प्रेम देऊ शकता. आणि जे जिवंत आहेत त्यांना तुम्ही प्रेम देऊ शकत नाही. तुम्ही संतांना तेव्हाच प्रेम द्याल जेव्हा त्यांच्या विचारांचं आचरण तुमच्या पावलोपावलीवर उतरेल. आश्चर्याची गोष्ट आहे, जे म्हणत असतात देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या. अशी मुक्त माणसं तंबाखूमधून सुद्धा बाहेर आली नाहीत. या गोष्टीचं आम्हाला नवल वाटतं. तुम्ही ज्या संतांना, ग्रंथांना पुढे आणता त्यात कुठे अशा सूचना आहेत का की पाकिट फायनल झाल्याशिवाय पुढची वाटचालच नाही? अरे आचारी भाडोत्री, मांडववाला भाडोत्री, माईकवाला भाडोत्री आणि महाराज कुठे आहात तुम्ही? तुम्ही जर भाडोत्र्यासारखे काम करत असाल तर ती आपुलकी, ते प्रेम, तो सदार्थ भाव कसा येईल बाहेर? विचार करा. कसे असतील पूर्वीचे ऋषीमुनी, जे कंदमुळं खाऊन रानावनात जंगलात राहून उदरनिर्वाह करून त्यांनी कसं घडवलं असेल प्रभू रामचंद्रांना, भगवान श्रीकृष्णांना, सुदाम्याला, विवेकानंदांना. आता परमार्थातही जे दृष्टीस पडते त्याला एकच कारण आहे की कडक कांता, लौकिकता आणि सत्ता यातील एकाच दिशेने कुठेतरी माणूस वाटचाल करत आहे. या चारही दिशा परमार्थासाठी हानिकारक आहेत. परमार्थ म्हणजे त्या पलीकडे काही उरतच नाही. एकटा परमार्थ कळाला तर बाकी सर्व निरर्थक आहे. तोच कळायला तयार नाही. त्यासाठीचे बॅकग्राऊंड, त्यासाठीची मनस्थिती व्हायला तयार नाही. जसं ज्ञानेश्वर माऊली म्हटले की हृदय आपुलकीने भरतं, तसं आपलं नाव निघालं, आपलं नाव चांगल्या उद्देशाने कोणी घेतलं तर आपल्या आईवडिलांना बरं वाटतं. पण काहीतरी इस्टेटीसाठी आईवडिलांविरुद्ध कोर्टात फौजदारी करतात. काही ठिकाणी आईवडिलांच्या वाटण्या करतात. आई एका मुलाकडे तर वडील एका मुलाकडे. काही तर आईवडिलांची रवानगी वृद्धाश्रमात करतात. किती आश्चर्याची गोष्ट आहे. संतांनी धडधडीत सांगितले आहे की मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. काय आहे यात? आणि तुम्ही काय वागणूक देता यात बदल केला पाहिजे. तुम्ही अगोदर तुमचे भाव बदला, त्याशिवाय भावनेत बदल होणे शक्य नाही. भावना बदलली तरच विचार बदलू शकतील आणि विचार बदलले तरच आचरणात बदल होईल. तुम्ही डायरेक्ट आचरण बदलायला गेलात तर उपयोग नाही. पहिला भाव बदलावा लागेल आणि त्यासाठी तुम्हाला साधना करावी लागेल, तपश्चर्या करावी लागेल. हे तत्त्व अवघड वाटत असलं तरी समजून घेण्याचा प्रयत्न करा. जेवढं बनवलं जातं तेवढं बिघडलं जाईल, जेवढं घडवलं जाल तेवढे घडाल. बनवणं वेगळं आणि बनणं वेगळं, घडवणं वेगळं आणि घडणं वेगळं. आत ओरिजिनल काय आहे हे महत्त्वाचे आहे. संपूर्ण समाज बखळतेच्या मागे लागला आहे, परंतु निखळतेकडे जाणे जरुरी आहे. निखळ हेच आहे की जेवढे दिसणारे आणि न दिसणारे
सर्व ते एकाच ईश्वराची लेकरे आहेत.